नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मला माहिती आहे की हा माझा सेकंड व्हिडिओ आहे आणि मी भरपूर लेट हा व्हिडिओ टाकतो आहे फर्स्ट व्हिडिओ टाकल्यानंतर. पण काय करणार, मी काय फुल टाईम व्लॉगिंग वगैरे करत नाही, त्यामुळं थोडं समजावून घ्या. बट आज ॲक्च्युली आपण अशा एका ठिकाणी चाललो आहे जिथं कोल्हापुरात राहणारा प्रत्येकजण पावसाळ्यात जातो आहे, म्हणजे की पन्हाळा. पण आपण पन्हाळ्यावरचं अशी काही ठिकाणं व्हिजिट करणार आहे जी नॉर्मल पब्लिकला अजिबात माहीत नाहीत आणि ती कुठल्याही व्हिडिओमध्ये कवर झालेली नाहीत. सो आपण त्या ठिकाणी जाणार आहे आणि मी ट्राय करीन की जो एक्सपिरियन्स मी घेणार आहे, आय विल ट्राय टू कन्वे दॅट एक्सपिरियन्स थ्रू माय व्हिडिओज टू यू ॲज वेल. अँड व्हिडिओ विल बी रॉ. मी जास्त काही एडिट करणार नाही. जो एक्सपिरियन्स मला येणार आहे, मी ट्राय करेन की जसाच्या तसा एक्सपिरियन्स तो तुम्हाला देईन मी. सो लेट्स गो. अँड मी ॲक्च्युली हनुमंतवाडी शिंगणापूर बंधारा थ्रू म्हणजे तो बंधारा क्रॉस करून मी कोल्हापूर पन्हाळा रोडला लागणार आहे. त्यामुळं विदाऊट वेस्टिंग मच टाईम इन सिटी ट्रॅफिक, लेट्स कट टू दॅट पॉईंट. शिंगणापूरचं धरण एक बारक आहे ना, लगेच भरते. बंधारा रे, धरण पण म्हणतात. बंधाराच कसलं डेंजर झाले. अजून जरासा पाऊस पडल्यावर हे पूर्ण जाणार. जाते का रे? तिकडे जा. घासल ना गाडी, नाही खाली घासल गाडी. पावसाळ्यात हा शिंगणापूरचा बंधारा क्रॉस करून जाणं म्हणजे थरारकच अनुभव असतोय. एकतर अरुंद पूल आणि त्यात दुतडी भरून वाहणारी नदी. थोड्याशाच पावसाचा अवकाश होता, हे पाणी पुलावरून सुद्धा व्हायला सुरुवात होते. पण अनुभव थरारक असला तरी प्रत्येक दृश्यात दिसणारं नदीचं सौंदर्य काही कमी होत. म्हणजे फेसाळून वाहणारं पाणी, दोन्ही बाजूला पसरलेली गवताची हिरवळ आणि त्याच्या कडेनं जाणारा हा काळाभोर रस्ता एखाद्या चित्रात काढल्यासारखं दृश्य आहे. आम्ही आता मेन रोडचं ट्रॅफिक बाजूला ठेवून पन्हाळगडावर जाणाऱ्या रस्त्याला लागलो आणि इथून पुढचा प्रवास तर शब्दात सांगणं कठीण आहे. संततधारेनं पडणारा पाऊस, त्यात धुक्याचा मुकुट आणि अंगावर हिरवी शाल पांघरून उभा असलेला पन्हाळा, डोळ्याचं पारणं पिटण्याचा खरा अर्थ इथं जाणवतो. कवं दिसायला पाहिजे, दिसायची शक्यता आहे सोड, कारण आता जरासं वातावरण झालंय चांगलं. सगळ्यात पहिल्यांदा बिबट्या दिसलेला आपल्याला पन्हाळगडावर. काय क्लायमेट झाली वेगळी. दिस इज द क्लायमेट आय वुड लाईक टू डाय फॉर. की पोचलो आपण पन्हाळ्यावर. काय दुःख पडले. तुसाठी जाऊ कसं वाटत असेल. मस्तच. ढगात बिना गांजाचं ढगात जायचं असलं तर सह्याद्री इज द ऑप्शन. एक मोठा श्वास घ्यायचा फक्त सह्याद्री. खरंच पन्हाळ्यावर पोहोचताच आता इथल्या मेन टुरिस्ट अट्रॅक्शनवर न थांबता आम्ही डायरेक्ट पावनगडाच्या दिशेने निघालो. आता इथून पुढे आम्ही जिकडे जात होतो त्या बुर्जाला कदाचित पडकोट असं म्हणतात. त्याच्यापासून पुढे जवळजवळ 1 किलोमीटरचा ट्रेक आहे जंगलातून आणि मग एका भुयारी मार्गाजवळ आपण पोहोचतो. म्हणजे गवतानं झाकलेली एक गुफा आपल्याला पाहायला मिळते, जिथून उतरून आपण पायथ्याच्या गावात जाऊ शकतो. पण गुफेतून आता पाण्याची पाईप खालीपर्यंत नेलेली आहे, तरी उतरण्यासाठी पायऱ्या त्या गुफेत अजूनही आहेत. हा हिडन स्पॉट कोणत्याही व्हिडिओत कव्हर झालेला नाही आणि त्याचा इतिहास पण माहीत नाही. अथवा तो शिवकालीन मार्ग आहे की अलीकडच्या काळात झालेला आहे, याबद्दलची माहितीसुद्धा कुठं अवेलेबल नव्हती. पण मेनस्ट्रीम पन्हाळ्यापासून ती जागा पूर्ण एकांतात आहे, जिथं पूर्ण शांतता अनुभवायला मिळते. की आता आपण आपल्या पहिल्या स्पॉटवर जाऊया, ज्या आपण लय आधीपासून तिथं जायचो नाही, भरपूर आधी चालत 10वी 11वीत असल्यापासून आपण तिथं जातोय. म्हणजे एक
8-10 वर्षाच्या पूर्वी आपण तिथं जात असतो. इकडं वरती आहे तो. आणि तेच की वरती भुयारी मार्ग असा. तर ते काय आहे नेमकं काय माहिती. हा पावनगडाचा बोर्ड आहे आणि इकडं राईट साईडला जो रोड गेलाय तिकडे तो स्पॉट. ते रोड आहे का नाही कसं आहे काय माहिती. लता मंगेशकरचं फार्म हाऊस. करांचं तिकडे गाडी गेलती वाटते फिरायला बाळा पावनगडाकडे. काय गाडी गेली ती फिरायला. तिकडे पावनगडाकडे खोलीलेल होती खोलीलेल. हा 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 पाऊस आला. पण पोचले आता त्या पहिल्या स्पॉटवर. गाडी पार्क केली. पाऊस आलेला म्हणून थोडा वेळ गाडीत थांबलो. आता बाहेर पडले. दिस इज द व्ह्यू. हा वा काय व्ह्यू आहे. इतर ठीक आहे चालतं. कुठे गेला रे तिथं. काहीच नव्हती समोर. पळते रे ती बारक्या आला इकडे गेला. ते नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक डायलॉग आहे माहिती आहे. तितर के दो आगे तितर के दो पीछे तितर बोलो कितने तितर. करवांद नसतील की नाही. आत्ता काय रोज असते. होय झालं करवांदाचा सीझन संपला. इकडे जा बुरजावर नंतर जाऊ की. होय बिबट्या इकडे असू शकते. या स्पॉटवर आम्ही 10-12 वर्षापूर्वी यायचो आहे की नाही. भरपूर वेळ आले. तर हा स्पॉट कुठल्या व्हिडिओत कुठला कुणी असा कवर केलेला मी तर काय बघायला नाही. आणि इकडची हिस्ट्री पण काय माहीत नाही रे अजून कोणाला माहीत नाही. काय आहे नेमकं ते पण माहीत नाही. चला बघूया. हॅलो ना ओके. शांत राहिल्यावर पक्ष्यांचा केवढा आवाज येतोय इकडं. तुला पक्ष्यांचं हे दाखवतो तुला मी. काय काय दाखवणार. आयडेंटिफाय कशी करायची. आहेत हां त्या ॲपवरनं म्हणतेस काय. असा बिबट्या आला तर काय करणार. शांत राहायचं. हा शांत राहायचं. शांत राहायचं. आणि हे काय तर होतं ओमक्या इथं. आय डोंट नो व्हिडिओत कॅप्चर झाले का नाही पण ससा का काहीतरी होतं. कुठं उडतात बघ. तिथे एक बसलाय. हां तिथे काय नाही रे व्हिडिओ दिसत नाही ते. इकडे आवाज तर येत असेल.
खाली बघत चल, नाही तर आपण वरती बघायचो. खाली पायात काय त्रास आहे. झाडांचं जरा लांब नको. किती वेगळी प्लेस आहे म्हणजे नियर बाय एक 1-1.5 किलोमीटरवर 3 दरवाजा असेल. आणि केवढा क्राऊडेड आहे तिथं. आणि इकडे हे लोकेशन एवढी शांत आहे. पूर्ण शांतता आहे. This was the place I was talking about. एक भुयारी मार्ग आहे. तुम्ही जाण्यासाठी इकडनं उतरायला पाहिजे. भिंतीवर हात ठेवताना बघून ठेव. ठेवणार नाही सर कशा हात. ठीक आहे. आलो की थांब. ओके, ह्या प्लेसची हिस्ट्री काय ॲक्च्युली माहीत नाही आणि हे कुठल्या व्हिडिओतसुद्धा कवर झालेलं नाही आणि मला माहीत नाही की हे किती जणांनी एक्सप्लोअर केले है की नाही. जास्त कोणी एक्सप्लोअर पण नाही केलेलं, पण हा भुयारी मार्ग आहे असं वाटतंय. जाता येते जर खाली पर्यंत. अरे पडशील बाबा. पडले पूर्ण ढासळला ते बघ की. अरे नाही, इकडचा पायऱ्या ब्रिज ठेवल्या. ढासळलाय. पूर्णपणे पायऱ्या ठेवल्या बघ की. ब्रिज ढासळलाय. काय ब्रिज म्हणतो, इकडचा कडा पूर्ण ढासळलाय तो, ज्यातनं उतरायला येत होता असं. नाही मला सटक नव्हतं. पण इथनं उतरता येत होतं रे, इथनं असं हे पडले. थांब थांब थांब. हे बा असे खाली जायला एक वाट होती, खाली विहीर होती एक. इथं इथं कुठं त्रास आहे का बसला ना. चल. थांबायला जागा आहे. हा हा. हे घे कॅमेरा पकड. ओके, ही गुफा आहे जिथून आपण आलोय. आणि हा इथला व्ह्यू आहे. थांबायला जागा आहे. इथनं आधी उतरायला इथून सुद्धा पायऱ्या होत्या, पण त्या आता तुटल्यात. निगा न राखल्यामुळं सगळं ढासळलंय. न खाली जायला वाट होती आणि खाली जाऊन तिकडं विहीर होती. आता पाऊस थांबापर्यंत तिथं थांबायचं. पुरुष ढासळायचा वरचा. होय, तिथं थांबल्यावर काय कचरा गेलाय बा लोकांनी. काय आहे की विहिरीची दगडं पडल्या वाटतं रे खाली. इतिहास पण कोणाला माहित नाही काय आहे नेमकं. पाईपलाईन केली आले गावात. पाईपलाईन केल्याबरोबर आहे, कारण ही काय हिने आता खोदली असेल ही गुफा.
खोदल्याला हे जुनंच असणार आहे, ह्याचा काय म्हणजे काहीतरी भुयारी मार्ग म्हणून काहीतरी वापर करत असतील महाराजांच्या काळात. इथनं आत्ताही पाईपलाईन काढल्या खाली गावात. मग कॅम्पिंग करायला भारी गेली. होय, छोट्या छोट्या प्लेसेस ज्या आहेत की नाही त्यांचा इतिहास खरोखर माहीत नाही. म्हणजे पूर्ण पन्हाळा आपला आता युनेस्को हेरिटेज साईटमध्ये आहे, पण अशा भरपूर अजून जागा आहेत ज्या एक्सप्लोर्ड नाहीत आहेत, होय की नाही. आणि एक्सप्लोर करू सुद्धा नाहीत, कारण इकडं जर माणसं आली तर हे सगळं जाणार. इकडची पण जागा जाणार, संपणार सगळं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्लेसेसचे रॉ व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर हा व्हिडिओ लाईक करा आणि नेक्स्ट पार्ट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. रॉ व्हिडिओजमधून मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सो प्लीज चॅनलला सपोर्ट करा अँड कमेंट डाऊन इफ यू हॅव एनी सजेशन्स.